अण्वस्त्र युद्धाचा प्रचंड मोठा धक्का, प्रचंड मोठा धोका आता संपूर्ण विश्वाच्या डोक्यावर आहे, याच्यात काही शंकाच नाही. याचं कारण लढणारी दोन्ही राष्ट्र ही अण्वस्त्रधारी आहेत. कोणाकडे जास्त आहेत, कोणाकडे कमी आहेत, इतकाच फक्त काय तो फरक आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला त्यांचं अण्वस्त्र सज्ज असणं ही त्या दोन राष्ट्रांच्या अस्तित्वासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी, आसपासचा जो संपूर्ण आशिया खंडाचा भाग आहे यांच्या अस्तित्वासाठी सुद्धा एक फार मोठी अशी धोक्याची बाब आहे असं मला वाटतं. आणि पुढच्या 5-7 दिवसात याचं चित्र आपल्याला आणखीन स्पष्ट होत जाईल. याचं कारण हॉर्मसची स्ट्रीप जी आहे, इराणमधून जे तेल जातं, त्या हॉर्मसच्या स्ट्रीप्स मधून जवळजवळ जगाला पाहिजे असलेल्या 20 ते 25% तेलाची दररोज वाहतूक केली जाते आणि ती वाहतूक आता पूर्णपणे बंद आहे. आता जे सगळं जग चालू आहे ते त्याच्या साठ्यावर चालू आहे. तेलाचे जे साठे प्रत्येकाकडे असतात त्याच्यावर चालू आहे. आता हा साठा कधी ना कधीतरी संपतो, त्यामुळे तेलाच्या किमती भडकतील. तेलाच्या किमती भडकल्या की लगेच आपल्याला दिसेल की त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट वाढलं की जीवनावश्यक वस्तू वाढल्या. अमेरिकन एका इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असं सांगतात की तिकडे आत्ताच त्याची झळ थोडी जाणवायला सुरुवात झाली आहे.